हॅलो, नमस्ते ऑल. फिटनेस को सारिका हेअर. येस, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही हेल्दी, न्यूट्रिशियस, टेस्टी, कमी वेळामध्ये बनणाऱ्या डिनर रेसिपीज बनवणार आहोत. डिनर वेट लॉस रेसिपीज पाहणार आहोत. दिवसभर जे बिझी रुटीन आणि वर्क याच्यानंतर संध्याकाळी बराचसा थकवा आलेला असतो आणि बॉडी काहीतरी टेस्टी चविष्ट खाण्याचं क्रेविंग करत असते. दिवसभराच्या कामानंतर थोडाफार थकवाही आलेला असतो. सो बऱ्याच लोकांकडून मग अवॉइड होतं कुकिंग किंवा काहीतरी अनहेल्दी खाणं किंवा फ्रिक्वेंटली बाहेरून फूड ऑर्डर करणं. तर ह्या गोष्टी घडतात. तर आज मी याच्याबद्दलच तुम्हाला काही 7 ज्या रेसिपीज पटकन बनून तयार होतात, अगदी जास्त एफर्ट्स न घेता इझिली तुम्ही बनवू शकता. इन्ग्रेडियंट्स कमी लागतील, चवीला उत्तम असतील, न्यूट्रिशियस असतील, शिवाय तुमचा प्रॉपर वेट लॉस होण्यासाठी या रेसिपीज मदत करतील. ह्या ज्या 7 रेसिपीज आहेत की ज्या इझी, टेस्टी, न्यूट्रिशियस, लेस टाईम, लेस इन्ग्रेडियंट्समध्ये बनतात. तर ह्या पाहण्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करा की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. इथे मी रेग्युलर आपली जी डिनर प्लेट असते, जसं की भाकरी, भाजी, सॅलड, डाळ, तर याच्यापेक्षा वेगळ्या रेसिपीज दाखवणार आहे. कारण कधी कधी एकाच वेळी ह्या सगळ्या पदार्थ बनवणं शक्य होत नाही किंवा कमी वेळ असतो. आणि दुसरं म्हणजे रेग्युलर फूडपेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं, चविष्ट, न्यूट्रिशियस पण वेट लॉस होईल असं काहीतरी खायचं असतं. तर त्याच्यासाठी ह्या ज्या रेसिपीज आहेत ह्या परफेक्ट आहेत. फर्स्ट रेसिपी आहे पालक पनीर पुलाव. जर का तुम्हाला रेग्युलर व्हेजिटेबल पुलाव खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता पालक पनीर पुलाव. रेसिपी एकदम सोपी आहे आणि क्विक आहे. शिवाय हा एक डेलिशियस डिनर ऑप्शन आहे. फुल ऑफ प्रोटीन, रिच ऑफ प्रोटीन आहे. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आहेत. येस, तर आता ही रेसिपी बनवण्यासाठी फर्स्ट काय करायचं आहे, तुम्हाला फ्रेश पालक बारीक मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून पॅन गरम व्हायला ठेवायचं आहे गॅसवरती. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे. याच्यामध्ये रेग्युलर मसाले जे तुम्ही टाकता किंवा जे अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये जिरा टाकायचं आहे, थोडासा जिरा, दालचिनीचा एक तुकडा, वेलची असेल, तमालपत्र असेल. येस, तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही ऑनियन टाकायचं आहे. ऑनियन थोडासा, कांदा टाकायचा आहे. कांदा थोडासा भाजला की याच्यामध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे जिंजर गार्लिक पेस्ट मिक्स करायची. हिरवी मिरची कट करून टाकायचे. याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं साल्ट टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही जे पालक प्युरी केलेली आहे, जी ग्रेव्ही केलेली आहे, तर ती मिक्स करायचं आहे. सोबत याच्यामध्ये पनीर मिक्स करायचे. हे सगळं मिक्स करून जे हाफ कप तुम्ही अगोदरच भिजायला ठेवायचे. जो ब्राऊन राईस किंवा ब्राऊन राईस अवेलेबल नसेल किंवा नसेल तुम्हाला घ्यायचा तर कमी चिकट होणारा असा कुठलाही राईस घेतला तरी चालेल. हाफ कप सोक करून ठेवलेला राईस त्याच्यामध्ये मिक्स करायचे. हे सगळं जे मिक्सचर आहे ते प्रॉपर मिक्स करून याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचे आणि हे 15 मिनिटे लो फ्लेमवरती शिजण्यासाठी ठेवून द्यायचं. 15 मिनिटांच्या नंतर हा तुमचा जो पुलाव आहे, जो टेस्टी, न्यूट्रिशियस, तो रेडी झालेला असेल. याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन आहेत, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहेत, हेल्दी फॅट आहेत आणि महत्त्वाचं तुमच्या वेट लॉससाठी हेल्प करणार आहे. आणि हा एक तुम्हाला फुल करेल, म्हणजे एकदम फिलिंग रेसिपी आहे. न्यूट्रिशियस आहे, टेस्टी आहे, वेट लॉससाठी परफेक्ट आहे आणि तुम्हाला एक लॉंग टाईम फुल ठेवेल अशी एक डिनर रेसिपी आहे. तर नक्की ट्राय कराल. दुसरी रेसिपी आहे व्हेजिटेबल रोल. ही सुपर टेस्टी, डेलिशियस आणि पटकन बनणारी रेसिपी आहे. बनवण्यासाठी आपल्याला एक पॅन गरम करायला ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे, जिरा टाकायचा आहे. जिरा फुलला की याच्यामध्येच बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे साल्ट, थोडीशी टर्मरिक पावडर, ब्लॅक पेपर, लिटिल रेड चिली पावडर आणि गार्लिक आणि जिंजर पेस्ट टाकायचे. हे थोडंसं मिक्स करून याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे. टोमॅटो 1 मिनिटभरासाठी शिजला की ह्याच्यामध्ये आपल्याला व्हेजिटेबल्स टाकायचे. व्हेजिटेबल तुम्ही सीझनल आणि फ्रेश टाकू शकता. याच्यामध्ये तुम्ही काय काय ॲड करू शकता, गाजर ॲड करू शकता, शिमला मिर्च ॲड करायचे, बीन्स ॲड करायचे आणि पनीर ॲड करायचे. हे सगळं मिक्सचर मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनिटांसाठी झाकण लावून शिजू द्यायचं आहे. 5 मिनिटांनी हे मिक्सचर रेडी होईल. याच्यावरती तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचे. जे मिक्सचर स्टफिंग आहे ते रेडी आहे. रोल बनवण्यासाठी तुम्ही घेऊ शकता होल व्हीटची चपाती घ्यायची किंवा मिक्स ग्रेनची रोटी घेतली चालेल किंवा कुठलीही जी भाकरी रोटी अवेलेबल आहे ती घेऊ शकता. तर ही चपाती प्लेटमध्ये ठेवून हे जे आपण मिक्सचर बनवलेलं आहे ते इव्हनली त्याच्यावरती स्प्रेड करायचे आणि रोल करून घ्यायचे. तर तुमचा जो हा सुपर टेस्टी, न्यूट्रिशियस व्हेजिटेबल रोल तयार आहे.
न्यूट्रिशियस आहे आणि डेलिशियस डिनर ऑप्शन आहे, तर नक्की ट्राय करायचे। तिसरी डिनर रेसिपी आहे व्हेजिटेबल कॉर्न सूप। बनवायला सोपी आहे आणि वेट लॉस डिनरमध्ये ॲड करण्यासाठी परफेक्ट आहे। बनवण्यासाठी काय करायचं आहे, गॅस चालू केला, पॅन ठेवलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। राख साल, थोडंसं राख साल सोबत ब्लॅक पेपर पावडर आणि जिंजर गार्लिक पेस्ट ह्या पाण्यामध्ये मिक्स करायचे। मिक्स करून घ्यायचे स्पायसेस सगळे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला व्हेजिटेबल्स टाकायचे आहेत। याच्यामध्ये तुम्ही आवडीच्या व्हेजिटेबल्स टाकू शकता। सोबत गाजर टाकायचं आहे, किसलेलं गाजर टाकू शकता किंवा बारीक कट करून गाजर टाकायचं आहे। शिमला मिरची टाकायची आहे, बीन्स टाकायचे आहेत कट करून आणि थोडेसे मटार टाकायचे आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कॉर्न, जे मक्याचे दाणे आहेत ते थोडेसे किसून टाकायचे। हे सगळं प्रॉपर मिक्स करायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी बॉईल होण्यासाठी शिजण्यासाठी ठेवून द्यायचं। 10 मिनिटांच्या नंतर हे जे तुमचं सूप आहे हे रेडी झालेलं असेल। बाउलमध्ये सर्व करून घ्या। सोबत तुम्ही त्याच्यावरती फ्रेश कट केलेली कोथिंबीर स्प्रिंकल करायचे, शिवाय थोडासा लेमन ज्यूस ॲड करायचा आहे। हे जे सूप आहे हे टेस्टी आहे, न्यूट्रिशियस आहे, शिवाय लाईट फील देईल डिनरसाठी असं आहे। रेग्युलर जे कॉर्न सूप आहे त्याच्यापेक्षा हे हेल्दी आणि न्यूट्रिशियस आहे, स्मूथ आहे, कारण आपण याच्यामध्ये फ्रेश कॉर्न खिसून टाकलेलं आहे। ही जी रेसिपी आहे टेस्टी तर आहेच, पण वेट लॉस जर का तुम्हाला अजून फास्ट वेट लॉस करायचं आहे आणि एक डिनरसाठी तुम्ही एकदम लाईट ऑप्शन बघताय, शिवाय एक क्विक बनणारा, तर ही रेसिपी परफेक्ट आहे, तर नक्की ट्राय कराल। चौथी डिनर वेट लॉस रेसिपी आहे सोया बिर्याणी। ही एक रिफ्रेशिंग आणि वेट लॉस डिनर रेसिपी आहे। बनवायला एकदम सोपी आहे, वेल बॅलन्स्ड डिनर आहे। याच्यामध्ये हाय प्रोटीन कंटेंट जास्त चांगल्या प्रमाणामध्ये आहेत, सोबत कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहेत आणि हेल्दी फॅट आहेत। बनवण्याची प्रोसिजर एकदम सोपी आहे। सुरुवातीला म्हणजे रेसिपी बनवायच्या अगोदर 15 मिनिट गरम पाण्यामध्ये जे सोया चंक्स आहेत, 50 ग्रॅम सोया चंक्स हे भिजायला ठेवायचे आहेत। त्याच्यामध्ये थोडंसं साल्ट ॲड करायचे। आता बिर्याणी बनवण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवलं, थोडंसं गरम करताय, छोटा 1 चमचा तूप टाकायचं आहे। याच्यामध्ये रेग्युलर प्रमाणे स्पायसेस सगळे ॲड करायचे, जसं की जिरा असेल, तमालपत्र, दालचिनी, चक्रफूल, जे स्पायसेस तुम्हाला आवडतात ते थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। याच्यामध्ये आता ॲड करायचं आहे बारीक चिरलेला कांदा, सोबत तुम्ही याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट, शिवाय ग्रीन चिली टाकायची आहे। हे सगळं मिक्स करायचं आहे। त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे टोमॅटो, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे जे भिजायला ठेवलेले जे सोया चंक्स आहेत हे याच्यामधलं प्रॉपर सगळं पाणी काढून घ्यायचं आणि हे याच्यामध्ये टाकायचे, व्यवस्थित मिक्स करायचे, म्हणजे सोया चंक जे आहेत हे सगळे जे मसाल्यांचे फ्लेवर्स आहेत ते अब्सॉर्ब करतील। आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना, हे मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आता मिक्स करायचे 2 ग्लास पाणी एकदा उकळायला लागलं की याच्यामध्ये मिक्स करा जे भिजवलेले जे ब्राऊन राईस आहेत, हाफ कप ब्राऊन राईस मिक्स करायचे। आधीच्या रेसिपीसारखं ब्राऊन राईस असेल तर गुड, आणि जर नसेल तर तुम्ही कमी स्टिक होणारा हाफ कप राईस मिक्स करायचा आहे आणि 15 मिनिटं झाकण लावून ह्याला शिजू द्यायचं आहे। 15 मिनिटांच्या नंतर स्लो फ्लेमवरती ठेवायचे। तुमची जी रेसिपी आहे सोया बिर्याणी तर ही रेडी आहे। थोडंसं लेमन ज्यूस टाकून नक्की तुम्ही एन्जॉय करू शकता। ही जी रेसिपी आहे परफेक्ट वेट लॉस, वेल बॅलन्स्ड आणि फिलिंग रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करायची। 5वी वेट लॉस डिनर रेसिपी आहे दाल ढोकली, जी पारंपरिक आहे, चविष्ट, न्यूट्रिशियस आणि ह्याला आपण एक 1 पॉट वेल बॅलन्स्ड मील पण म्हणू शकतो। बनवण्याची पद्धती एकदम सोपी आहे। पहिल्यांदा आपल्याला कणिक करून घ्यायची आहे। याच्यासाठी समप्रमाणामध्ये बेसन आणि गव्हाचं पीठ घ्यायचं आणि याची जी आपण कणिक करणार आहोत खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही, तर मध्यम कन्सिस्टन्सीची कणिक करून घ्यायची आहे। याच्यानंतर आपण डाळ बनवणार आहोत। डाळीसाठी आपण रेग्युलर जसं तडका देतो जस्ट तसंच पॉटमध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे, जिरे, मोहरी, कढीपत्ता हे टाकायचं आहे। याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट टाकायची आहे आणि टर्मरिक पावडर, साल्ट आणि याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे। हे सगळं सॉते करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये भिजवलेली सोक केलेली डाळ, मिक्स डाळ तुम्ही घेऊ शकता, ही टाकायची आहे। हे सगळं प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये 3 कप पाणी टाकून ह्याला बॉईल होईपर्यंत शिजू द्यायचं आहे। याच्यानंतर
जी आपण कणिक करून घेतलेली आहे तर त्याची इव्हन सम होईल अशी चपाती लाटून घ्यायची आणि याच्या आपण जसं शंकरपाळ्या बनवतो तर त्या पोर्शनमध्ये फक्त मोठ्या साईजचे पीस करून घ्यायचे आणि जे उकळलेलं डाळ आहे तर त्याच्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचे. 20 ते 25 मिनटं झाकण लावून ह्याला शिजायला ठेवायचं आहे. 20-25 मिनटांच्या नंतर डाळ ढोकळी रेडी आहे. याच्यावरती तुम्ही थोडंसं बारीक कट केलेली कोथिंबीर आणि लेमन ज्यूस टाकून एन्जॉय करू शकता. ही पारंपरिक रेसिपी आहे डाळ ढोकळी, जी चविष्ट आहे, न्यूट्रिशियस आहे, वेल बॅलन्स्ड मील आहे, 1 पॉट वेल बॅलन्स्ड मील आहे की जे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. 6वी डिनर वेट लॉस रेसिपी आहे मिलेट्स मसाला खिचडी. डिनर ऑप्शन हे खिचडीशिवाय अपूर्ण आहे. तर ही जी रेसिपी आहे मिलेट्स मसाला खिचडी बनवण्यासाठी सोपी आहे. तर पॅन घ्यायचं आहे, लो फ्लेमवरती गरम व्हायला ठेवायचं. याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे. रेग्युलर प्रमाणे जिरे टाकायचे. जिरे थोडेसे फुलले की याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा परतत त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घ्यायचे. जसं ब्लॅक पेपर असेल, टर्मरिक असेल, एक हिरवी मिरची टाकायची. याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट टाकायचं आहे, टोमॅटो टाकायचं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आता तुम्ही बाकी व्हेजिटेबल्स सगळ्या ज्या आवडतात त्या सीजनल व्हेजिटेबल्स टाकू शकता. गाजर असेल, बीन्स असेल, मटार असेल, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये मिक्स करायचं आहे भिजवलेले मिलेट्स, कुठल्याही प्रकारचे तुम्ही घेऊ शकता. 1/2 कप मिलेट्स घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आता ॲड करायचं आहे भिजवलेले हिरवे मूग याच्यामध्ये ॲड करायचे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि हे 15 ते 20 मिनिटांसाठी झाकण लावून शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 15-20 मिनिटांनंतर ही जी तुमची मसाला खिचडी आहे, मिलेट्स खिचडी, ही रेडी आहे. याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून हे एन्जॉय करू शकता. ही जी रेसिपी आहे हे हेल्दी आणि ग्रेट कॉम्बिनेशन आहे मिलेट्स, डाळ आणि व्हेजिटेबलचं. तर यस, एक परफेक्ट वेट लॉस टेस्टी रेसिपी आहे, टेस्टी खिचडीची रेसिपी आहे. तर ही तुम्ही नक्की ट्राय करू शकता. 7वी वेट लॉस रेसिपी आहे, स्पेशल आहे. जेव्हा तुम्हाला काही आधी स्पेशल खायची इच्छा असेल, समथिंग लाईक पिझ्झा, तर यस तुम्ही नक्कीच हेल्दी पिझ्झा पण बनवू शकता. रेसिपी सोपी आहे आणि सगळे जे इंग्रेडियंट्स आहेत हे होम इंग्रेडियंट्स असणार आहेत. याच्यासाठी तुम्ही 3 कप ओट्स पीठ आणि फ्लावर आणि 2 कप रव्याचं पीठ घ्यायचं आहे. याची थिक कन्सिस्टन्सीचं बॅटर करायचं आहे. झाकण लावून ठेवून द्यायचं जोपर्यंत तुम्ही व्हेजिटेबल कट करताय. व्हेजिटेबलमध्ये शिमला मिर्च, टोमॅटो, कांदा आणि मशरूम पण तुम्ही घेऊ शकता. हे कट करायचं आहे. याच्यानंतर जे आपण बॅटर बनवलं हे स्लो फ्लेमवरती पॅनवरती स्प्रेड करून घ्यायचं आहे, जस्ट लाईक डोसा. एका बाजूने भाजलं की ते उलटून घ्या आणि त्याच्यावरती सॉस स्प्रेड करा. अनहेल्दी कुठला सॉस वापरण्यापेक्षा जे सॉते केलेले टोमॅटो, कांदा आणि जिंजर गार्लिक हे करून याची प्युरी बनवून घ्या आणि ते ह्याच्यावरती इव्हनली स्प्रेड करा. जो आपण डोसा बनवलेला आहे, डोसा किंवा पिझ्झा बेस, तर त्याच्यावरती स्प्रेड करून घ्या. थोडंसं चीज टाकायचं आहे. ज्या व्हेजिटेबल्स कट करून घेतलेल्या आहेत त्या ह्याच्यावरती स्प्रेड करा. थोडंसं अजून चीज टाका. हे झाकण लावून चीज मेल्ट होईपर्यंत झाकण लावून शिजवायचं आहे. यस, तर तुमचा हा जो पिझ्झा आहे हा क्रिस्पी आणि हेल्दी, टेस्टी, न्यूट्रिशियस पिझ्झा रेडी आहे. तर नक्की ट्राय कराल. हे जे सगळे डिनर रेसिपीज आहेत ह्या नक्की ट्राय कराल. तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ही कमेंट करून नक्की सांगाल. शिवाय अजून तुम्हाला कुठले व्हिडिओज कुठल्या टॉपिकवरती पाहायला आवडतील हेही कमेंट करून नक्की सांगायचं आहे. यस, तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे, शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला. शिवाय सबस्क्राईबही करा सारिकाज लाईफ, फिटनेस, फूड, फन आणि फॅमिलीला. लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू.